मुंडवा जमीन गैरव्यवहाराची माहिती पार्थ पवार यांना 2021 पासून होती असा मोठा दावा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। त्यांनी त्या संबंधामध्ये एक पत्रच पुढे आणलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार सर आहेत। सर, तुम्ही मोठा दावा केलेला आहे, पार्थ पवार यांना या व्यवहाराची आधीपासून माहिती होती। हे खरं आहे। याच्यावरती मी दावा केला म्हणण्यापेक्षा कालच्या जी काही पोलिसांची रिमांड नोट होती त्याच्यामध्ये तेच म्हटलं होतं। कारण याचा जर परिस्थितीजन्य अर्थ लावला तर याच्यासाठी मी म्हणायची काही गरज नाही। नोव्हेंबर 2020 मध्ये शीतल तेजवानीने एक पत्र दिलं कलेक्टरला की ही जागा आमच्या नावावर करावी, आमचे पैसे भरून घ्यावेत वगैरे वगैरे। त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये अमेरिका कंपनी स्थापन झाली। त्यानंतर 1 जून 2021 ला पार्थ पवार यांनी पत्र दिले। म्हणजे हे जर पोलीस शोधत गेले असते तर पोलिसांनाही सापडलं असतं। 21 ला पत्र दिले की नोव्हेंबर 2020 मध्ये शीतल तेजवानीने जो अर्ज केला त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी, म्हणजे जे काही पुढे तिचं नाव लावण्यात यावं वगैरे वगैरे। त्यानंतर 30 डिसेंबर 2024 ला शीतल तेजवानीने पैसे भरले का भरले तिचं म्हणणं आहे की शासनाचं म्हणणं आहे की तसे भरले वगैरे काही नाही, पण ते पैसे भरले। त्यानंतर मे 2025 मध्ये हा व्यवहार झाला आणि त्यानंतर 6 नोव्हेंबर 2025 ला पार्थ पवारने पत्र दिलेलं आहे की या जागेमध्ये जी काही बातमी येत आहे त्याच्यामुळे आम्ही व्यथित झालेलो आहोत। रितसर आम्ही पैसे देऊन कायदेशीर व्यवहाराने ही जमीन ताब्यात घेतलेली आहे, त्यामुळे या संदर्भात खुलासा करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा। याचा अर्थ असा की पहिल्यापासून पार्थ पवार या व्यवहाराशी संबंधित होते, त्यांना सगळं माहिती होतं, तरी हा व्यवहार आल्यानंतर आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असा एक पवित्रा घेण्यात आला, तो पूर्णपणे चुकीचा होता। सर, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलेलं आहे, एकदा दाखवू शकता का या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय? या पत्रामध्ये असं म्हणतं की 10/11/2020 रोजी मान्य जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे वतनदार मुख्तार म्हणजे शीतल तेजवानी यांनी मंत्री महसूल यांच्या आदेशान्वये मुंडवा येथील सर्वे नंबर या आमच्या मिळकतीचा योग्य तो कब्जे हक्काचा सारा स्वीकारून मिळकतीचा ताबा द्याव्याची मागणी केलेली आहे असे त्यांनी केल्यानंतर मग यांनी म्हटलंय की त्याच्यावर अजून काही कार्यवाही झाली नाही, त्याच्यामुळे आता तुम्ही कारवाई करावी असं यांनी पार्थ पवारांनी पत्र दिले। म्हणजे अशा पद्धतीचे व्यवहार होणार आहे ते पार्थ पवार यांना आधीच माहिती होतं? 100% माहिती होतं, 100% माहिती होतं। कुणालाही असं कुणी यावं 1-2 गुंठा घेतली तरी सगळ्यांना कळते, आणि 40 एकर जागा कळत नाही असं कधीच होणार नाही ना। सर, उपमुख्यमंत्री म्हणतात, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणतात की या बाबतीमध्ये पार्थ पवारांना काहीच माहिती नव्हतं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे का मुलाचे वडील सुद्धा आहेत, त्यांच्यातला वडील हा म्हणतोय, हे म्हणतायत की माझ्या मुलाचा काही संबंध नाही, पण त्यांच्यातला मंत्री जर बघू लागला आहे सगळ्याकडे विषयाकडे राज्याचं हित आणि राज्याचं भलं, तर त्यांना दिसेल की याच्यामध्ये फार मोठी चूक झालेली आहे। हे जर इतर कोणाचं असतं तर अजित पवार म्हणाले असते की कारवाई करा म्हणून, पण स्वतःच्या मुलाचं असल्यामुळे कदाचित ते याच्यात नेमकं काय हे त्याच्याकडे फारसं गांभीर्याने बघत नसावीत। सर, ही जमीन घेण्यासाठी खूप आधीपासून प्लॅनिंग केलेलं आहे, जसं 2020 मध्ये शीतल तेजवानींनी पत्र लिहिले तेव्हापासून हे सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं? हो 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 100% तेव्हापासून प्लॅनिंग चालू झालेलं आहे। त्यामुळे आणि हे व्यवहार असे 1-2 दिवसात होतच असतात, त्याला सगळ्या कायदेशीर प्रक्रिया बाकी गोष्टी करण्यामध्ये वर्षानुवर्षे जात असतात। सर, यामध्ये जर पाहिलं तर दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांचं 1% भागीदारी आहे, 99% भागीदारी पार्थ पवार यांच्यावरती आहे, यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। आता या पत्राच्या नंतर गुन्हा दाखल होईल? व्हायला पाहिजे, खरं तर पत्राची पण गरज नाही आहे। परिस्थितीजन्य पुरावाच हे सांगतो की अमेडियाची स्थापनाच या जमिनीसाठी झालेली आहे, कारण अमेडीनं गेल्या 4-5 वर्षात इतर काही केल्याचं दिसून येत नाही आहे, त्यामुळे कारवाई तर व्हायलाच पाहिजे। सर, तुमची पुढची भूमिका काय असणार या संदर्भामध्ये? आमची मागणी आहे की आम्ही बरंच काही करणार आहोत, परंतु आधी हे सामान्य माणसांनी काहीतरी करणं, त्यापेक्षा ज्यांच्यावर ह्या जबाबदाऱ्या आहेत, आता ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत त्या समित्यामध्ये सुद्धा आहेत, तर त्यांनी आधी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे। त्यानंतर आम्ही आता पूर्वीसारखं काही आत्ताच अमुक करू म्हणून सांगणार नाही, ते योग्य वेळेला आम्ही करायचं ते करू, कारण या कशा पद्धतीनं पुढं जायचं याच्यावर हे किती पद्धतीने सगळं गुंडाळू पाहत आहेत त्याच्यावर आमची पुढची भूमिका ठरेल। अर्थात हे होते सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले आहे की अमेडिया कंपनीची स्थापना ही मुंडवा येथील जमीन बळकावण्यासाठीच झाली होती असा दावा त्यांनी केला आहे। त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.